2 दिवसांपूर्वी ANIच्या हवाल्याने एक बातमी पसरली होती. इराणने भारताला हॉर्मुझमधून जहाजे नेण्याची विशेष परवानगी दिली आहे. ही बातमी ऐकताच आपल्या देशातील काही विशिष्ट वर्गाने इराणचे गोडवे गायला सुरुवात केली. जणू काही इराणने भारतावर खूप मोठा उपकार केला आहे अशा थाटात लोक प्रतिक्रिया देऊ लागले. या अफवेचा आधार घेऊन अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला ट्रोल करण्यास सुरुवात केली. परंतु ही बातमी खरी होती का, आणि जर खोटी होती तर खरं काय, आणि भारताचं एक जहाज इराणमधून भारतात कच्चे तेल घेऊन पोहोचलंच कसं, याच विषयावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत आणि काही नीच वृत्तीच्या भारतीयांची आज आपण पोलखोल करणार आहोत. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करत आहोत जो भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी आणि जागतिक राजकारणाशी निगडीत आहे. नुकतीच एक अत्यंत थरारक बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियातून निघालेले शेनलॉंग हे महाकाय जहाज 1,35,000 टन कच्चे तेल घेऊन मुंबईच्या बंदरात सुखरूप दाखल झालं आहे. हे केवळ एका जहाजाच्या आगमनाचं नाही, तर एका भारतीय कॅप्टनने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मृत्यूच्या जबड्यातून मिळवलेला विजय आहे. सध्या मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात तणावाचं वातावरण आहे. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या समुद्री मार्गावर नाकाबंदी केली आहे. हा मार्ग जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्वाचा आहे. इराणने स्पष्ट इशारा दिला आहे की त्यांच्या परवानगीशिवाय येथून जाणाऱ्या जहाजांवर बॉम्ब वर्षाव केला जाईल. अशा परिस्थितीत भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा होणं कठीण झालं होतं, ज्यामुळे देशात इंधन टंचाईची भीती निर्माण झाली होती. शेनलॉंग जहाजाच्या भारतीय कॅप्टनने इराणला चकवा देण्यासाठी अत्यंत धाडसी पाऊल उचललं. त्यांनी जहाजाची ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम म्हणजेच ट्रॅकिंग सिस्टम बंद केली. एवढंच नाही तर इराणच्या नजरेतून वाचण्यासाठी जहाजावर लायबेरिया देशाचा ध्वज फडकावला. यामुळे इराणच्या सैन्याला हे भारतीय जहाज असल्याचं कळलंच नाही. 9 मार्च पासून गायब असलेलं हे जहाज थेट 11 मार्चला मुंबईच्या वेशीवर प्रकटलं. हे एका भारतीय तंत्रज्ञानाचे आणि धाडसाचे यश आहे. आता आपण त्या मुद्द्याकडे वळूया जो आपल्या समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभा करतो. हे जहाज मुंबईत पोहोचण्यापूर्वी सोशल मीडियावर आणि ANIच्या हवाल्याने एक बातमी पसरली होती. इराणने भारताला हॉर्मुझमधून जहाजे नेण्याची विशेष परवानगी दिली आहे. ही बातमी ऐकताच आपल्या देशातील एका विशिष्ट वर्गाने इराणचे गोडवे गायला सुरुवात केली. जणू काही इराणने भारतावर खूप मोठा उपकार केला आहे अशा थाटात लोक प्रतिक्रिया देऊ लागले. या अफवेचा आधार घेऊन अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला ट्रोल करण्यास सुरुवात केली. बघा, इराणने मदत केली, पण आपल्या सरकारने काय केले, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ लागले. पण वास्तव हे होते की ना इराणने अधिकृतरित्या अशी कोणतीही परवानगी दिली होती, ना भारत सरकारने अशा कोणत्याही कराराची पुष्टी केली होती. ही केवळ एक अनकन्फर्म बातमी होती, जिचा वापर करून आपल्याच देशाला कमी लेखण्याचा प्रयत्न झाला. जेव्हा बातमी आली की हे जहाज इराणच्या परवानगीने नाही तर भारतीय कॅप्टनच्या चातुर्याने आले आहे, तेव्हा इराणची स्तुती करणाऱ्यांच्या तोंडावर कुलूप बसले. मित्रांनो, ही एक अत्यंत घातक प्रवृत्ती आहे, जिथे आपण सत्याची शहानिशा न करता केवळ राजकीय द्वेषापोटी इतर राष्ट्रांना नायक बनवतो आणि स्वतःच्या देशाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. अशा लोकांसाठी मला काही बोचरी पण सत्य वाक्य म्हणावीशी वाटतात. ज्यांची निष्ठा स्वतःच्या मातीपेक्षा परकीयांच्या मेहरबानीवर जास्त अवलंबून असते, अशांनी राष्ट्रभक्तीच्या बाता मारू नयेत. सत्याची शहानिशा न करता अफवांच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःच्याच देशाची बदनामी करणे हे वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. ज्या हातांनी आपल्या धाडसी कॅप्टनचे अभिनंदन करायला हवे होते, ते हात जेव्हा केवळ द्वेषापोटी चुकीच्या बातम्या पसरवण्यात मग्न असतात, तेव्हा देशाचे नुकसान हे शत्रू नाही तर स्वतः आपणच करत असतो. मित्रांनो, परराष्ट्र मंत्री S जयशंकर सध्या इराणच्या संपर्कात आहेत आणि राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवणं चुकीचं आहे. शेनलॉंग जहाजाचे सुरक्षित येणे हे भारतीय नौवहन कौशल्याचं प्रतीक आहे. आपण आपल्या सैन्याचे, आपल्या तंत्रज्ञानाचे आणि आपल्या सरकारचे आभार मानायला हवेत की अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी देशाची इंधन रसद तुटू दिली नाही. शेवटी इतकेच सांगेन, आधी सत्य जाणून घ्या आणि मगच आपली प्रतिक्रिया द्या. आपल्या देशाच्या सन्मानापेक्षा मोठे काहीही नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.